आणखी एका महत्त्वाच्या घडामोडीकडे आपले लक्ष आहे आणि ती घडामोड म्हणजे सोलापुरातून अक्कलकोट बंदची आज हाक देण्यात आलेली आहे। तेव्हा काय नेमकं या ठिकाणचं आज वातावरण असणार आहे ते आपण पाहणार आहोत। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक हल्ला झालेला होता आणि त्याचा निषेध करण्यासाठी आज अक्कलकोट बंदची हाक देण्यात आली आहे। मराठा समाजाच्या वतीने अक्कलकोट बंदची ही हाक दिलेली आहे आणि अक्कलकोट इथल्या बाजारपेठा आज बंद ठेवून व्यापाऱ्यांनी या बंदला आता प्रतिसाद दिलेला आहे। प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये दीपक काटे आणि त्याच्या सहकार्याने शाईफेक करत धक्काबुक्की केलेली होती। या प्रकरणामध्ये दीपक काटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर मोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी करण्यात येते। आता दीपक काटेला कालच जामीन मंजूर झालेला आहे, त्यामुळे याचे सुद्धा पडसाद आजच्या या आंदोलनामध्ये पाहायला मिळतात का हे बघावं लागणार आहे। तेव्हा काय नेमकं सध्या अक्कलकोटमध्ये हे सगळं वातावरण आहे आणि काय काय घडामोडी घडण्याची शक्यता आहे, त्या दृष्टीने कशी सगळी तयारी झालेली आहे, या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी अभिषेक अदेप्पा सध्या आपल्याबरोबर जोडले गेले थेट अक्कलकोटमधून। अभिषेक, आपण ज्या ठिकाणी आता थांबल्यात त्या ठिकाणी सगळी दुकानाची शटर तर बंद दिसतात, त्यामुळे व्यापाऱ्यांचा या बंदला प्रतिसाद मिळतो आहे हे दिसतंय। काय नेमकं वातावरण आहे, कशी सगळी रणनीती मराठा संघटनांनी आखलेली आहे या बंद संदर्भात? निश्चित अनुपमा, आपण जर पाहिलं तर संभाजी ब्रिगेडचे जे प्रदेशाध्यक्ष आहे प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये शाईफेक झाली होती आणि धक्काबुक्की प्रकरण जे आहे ते अद्याप शांत व्हायला तयार नाही। तब्बल जवळपास एक आठवड्याच्या काळानंतर देखील आता पडसाद उमटताना आपल्याला दिसून येत आहेत। आपण सध्या अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिराच्या बाहेरचं जे महत्वाचं चौक आहे त्या चौकामध्ये आहोत आणि ही परिस्थिती आपण झी24 तासच्या माध्यमातून दाखवत आहोत। एकंदरीत अगदी सकाळपासूनच सर्व जी दुकानं आहेत ती बंद ठेवण्यात आलेली आहेत। तसं पाहायला गेलं तर मराठा समाज आणि संभाजी ब्रिगेड यांच्या वतीनं या ठिकाणी बंद हा पुकारण्यात आलेला आहे। अद्याप हे जे कार्यकर्ते आहेत ते रस्त्यावर उतरलेले नाहीत, मात्र तरीही व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे या ठिकाणी अगदी सकाळपासूनच आपली जी दुकानं आहेत ती बंद ठेवल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत अक्कलकोट जे आहे ते मोठं तीर्थक्षेत्र आहे। स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविक जे आहेत ते मोठ्या संख्येनं या ठिकाणी येत असतात, मात्र अगदी सकाळपासून चहा आणि नाश्त्याची दुकानं देखील बंद असल्यामुळे भाविकांचे देखील हाल होताना आपल्याला दिसून येत आहेत। एकंदरीत अक्कलकोट अन्नछत्र मंडळाचे जे सर्व आहेत जन्मेजय राजे भोसले त्यांच्यावर देखील प्रवीण गायकवाड यांनी काहीशी टीका केलेली होती आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर सोलापुरात शासकीय विश्रामगृहात जी मराठा समाजाची बैठक होती, जन्मेजय राजेंचे कार्यकर्ते असतील, संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते असतील, यांच्यामध्ये संघर्ष झालेला आपल्याला पाहायला मिळाला। त्यामुळे आता हे कार्यकर्ते एकत्रितपणे आज अक्कलकोट बंदसाठी आवाहन करण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहेत आणि थोड्याच वेळामध्ये अक्कलकोटचं जे एसटी स्टँड चौक आहे त्या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आणि मराठा समाजाच्या वतीनं निदर्शने देखील करण्यात येणार आहेत। एकंदरीत आपण पाहू शकतो, त्यामुळं आता सकाळी जरी व्यापाऱ्यांनी ही दुकानं बंद ठेवलेली असली तरी अगदी थोड्या वेळानंतर याला कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळतो हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। एकंदरीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख असा पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे। अगदी अक्कलकोट शहराला सुरुवात होते तिथून ते पूर्ण चौक जे महत्वाचे चौक आहेत त्या ठिकाणी अगदी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। त्यानंतर आता व्यापारी असतील आणि स्थानिक कार्यकर्ते असतील कशा पद्धतीचा या बंदला प्रतिसाद देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अनुपमा, अभिषेक, जरूर या सर्व घडामोडींवर अक्कलकोटमध्ये लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी आपल्याकडून ताजी माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। अभिषेक अदेप्पा आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।